या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पायथागोरस थेरम या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 2.1 चा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन 6 पर्यंत कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतरचे राहिलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर जो दिलेला प्रश्न आहे या ठिकाणी बघा, अँगल DEF is equal to 90 degree, FG perpendicular to ED. If GD is equal to 8, FG is equal to 12, then find EG, FD and EF. तर या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे ती आपण समजावून घेऊया. ट्रायंगल DEF हा जो दिलाय यामध्ये अँगल EF is a 90 degree means it is the right angle triangle. आणि त्यामध्ये परत FG perpendicular to ED म्हणजेच हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण दोन थेरम यूज करू शकतो, एक तर सिमिलॅरिटी इन द राईट अँगल ट्रायंगल किंवा जॉमेट्रिक मीन थेरम. तर या ठिकाणी आपल्याला तीन जे सेगमेंट काढायचे आहेत, EG, FD अँड EF. तर आपण सुरुवात करू. या ठिकाणी पहा, आपण एका थेरम वरही काढू शकतो किंवा दोन थेरम यूज करूनही काढता येईल. तर आपण या ठिकाणी सुरुवात करू. इन ट्रायंगल DEF angle F is equal to 90 degree and FG perpendicular to ED. It is given ED हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण देअरफॉर बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, अगोदर EG ची लेंथ जी काढायची आहे, तर या ठिकाणी जॉमेट्रिक मीन थेरम यूज करू आपण. जॉमेट्रिक मीन आणि यानुसार काय व्हायला पाहिजे, तर FG स्क्वेअर थेरम आठवलं की लगेच तुम्हाला इक्वेशन त्यावरनं काय आपण लिहिणार आहोत हे लक्षात आलं पाहिजे. FG स्क्वेअर इज इक्वल टू EG मल्टिप्लाय ZD. व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल. याची FG ची व्हॅल्यू आपल्याला 12 दिली आहे, तर 12 स्क्वेअर इक्वल टू, ब्रॅकेट केला इथे, 12 स्क्वेअर इज इक्वल टू EG मल्टिप्लाय 8. 12 चा स्क्वेअर करा 144 इक्वल टू EG मल्टिप्लाय 8 जशास तसे. 8 ना आता 144 ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. 144 डिवाइडेड बाय 8 इक्वल टू EG. तो EG इज इक्वल टू 8 ना डिवाइड करा, 8 1 जा 8, 14 मधून 8 गेले 6 उरले, 8 8 जा 64. तर मग इथं EG ची लेंथ होईल 18. त्यानंतर आपल्याला सेगमेंट काढायचा आहे FD आणि EF. तर त्यासाठी आपण आता पुन्हा अजून एक पद्धत इथं पायथागोरस थेरम यूज करूनही काढू शकता आणि सिमिलॅरिटी इन द राईट अँगल ट्रायंगल थेरम यूज करूनही काढता येईल. आपण थेरम यूज करून काढूया. पायथागोरस वरनं सोपं आहे, आता तुम्ही काढू शकता, परंतु आपण थोडंसं वेगळी पद्धत या ठिकाणी वापरूया. पुन्हा एकदा माहिती आपल्याला थेरम यूज करायचा असेल तर लिहावं लागेल. इन ट्रायंगल DEF angle F equal to 90 degree, FG perpendicular to ED.
गिवन आणि गिवन आहे, तर मग या ठिकाणी देअरफॉर बाय द थेरम ऑफ सिमिलॅरिटी in the theorem of similarity in the right angle triangle. Similarity in a right angle triangle. तो या थेरम नुसार काय होईल, इथं आपल्याला 3 ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर मिळतील. तर फर्स्ट ट्रायंगल आपण घेऊया, ट्रायंगल EGF. अगोदर टी आपल्याला कंप्लीट करायचं आहे, 1 to 1 करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टेक्स बरोबर येण्यासाठी. ट्रायंगल EGF सिमिलर टू ट्रायंगल FGD, सिमिलर टू ट्रायंगल. पहा इथे आपण अगोदर टी ट्रायंगल EGF सिमिलर टू FGD सिमिलर टू, आता एल कंप्लीट करायचं आहे, DEFD असं घ्यावं लागेल. ट्रायंगल EFD तर या ठिकाणी आपण काय करूया, फर्स्ट ट्रायंगल आता आपल्याला साइड काढायची आहे EF जर काढायचे तर मग EF ज्या 2 ट्रायंगल मध्ये आहे त्यांना सिमिलर दाखवूया. ट्रायंगल EGF सिमिलर टू ट्रायंगल EFD. फर्स्ट ट्रायंगल टू सिमिलर थर्ड ट्रायंगल. आणि हे जर 2 ट्रायंगल आता सिमिलर आहे तर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द प्रपोर्शन. तर या ठिकाणी पहा, EF डिवायडेड बाय EF ची करस्पॉन्डिंग साइड इकडे ED आहे, ED इज इक्वल टू, आता यामध्ये दिलेली जी साइड आहे ती GF अपॉन GF ची करस्पॉन्डिंग साइड FD. EG जरी घेतली आपण EG अपॉन EF तरी चालेल, EG अपॉन EF. तर यामध्ये व्हॅल्यू आता सबस्टिट्यूट करायची आपल्याला. या ठिकाणी पहा, EF ची जी किंमत आहे, EF आपल्याला काढायची आहे, तर EF जशाल तसं लिहू आपण. डायग्राम थोडी आपण खाली घेऊ किंवा काय अडचण नाही, इथं लक्षात येईल आपल्या. EF जशाल तसंच ठेवलं. ED ची जी लेंथ आहे, ED म्हणजे हायपोटेन्युअस आहे हा. ED आत्ताच आपण EG काढलेला आहे 18 प्लस 8 म्हणजे 26. ED ची लेंथ आपल्याला 26 ठेवायची. EG ची लेंथ जी आहे, EG हा सेगमेंट आता आपण काढला त्याची 18 ठेवायची इथे न्यूमरेटरला, आणि EF आपल्याला जशाल तसं परत ठेवायचं आहे. इथं 26 डिनोमिनेटर मध्ये इक्वल टू 18 अपॉन EF. क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे. तर EF स्क्वेअर इज इक्वल टू इक्वल टू 18 मल्टिप्लाय 26. या दोन्हींचा प्रोडक्ट आपण करणार आहोत आणि जे उत्तर येईल त्याचा आपण इथं स्क्वेअर रूट काढूया. पहा या ठिकाणी 18 न जर आपण इथं 6 ला मल्टिप्लाय केलं, 18 इंटू 6 असं जर केलं समजा, तर 18 6 जा 108, म्हणजे इथं आपल्याला इथं 8 घ्यावं लागेल. 10 कॅरी
18 to the 36 plus 10 46 येतं 46. EF स्क्वेअरची जी व्हॅल्यू निघाली 468. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, याला आपल्याला याचं स्क्वेअर रूट निघत नाही, ही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये. तर त्यासाठी आपण याला EF इज इक्वल टू अंडर रूट 468 याचं फॅक्टरायझेशन करावं लागेल. तर फॅक्टरायझेशन जर केलं तर या ठिकाणी पहा 436 याचे जर आपण फॅक्टर्स पाडले आणि असे पाडले की एका नंबरचा स्क्वेअर रूट निघायला पाहिजे आणि शक्यता ती मोठी पाहिजे, तर त्याचे फॅक्टर्स 36 मल्टिप्लाय 13 असे होतील आणि EF ची लेंथ आपल्याला मिळेल EF इज इक्वल टू 36 चं स्क्वेअर रूट इथं घ्यायचंय 6√13 सेंटीमीटर ही EF या सेगमेंटची लेंथ झालेली आहे. आपण याला पायथागोरस वर्ण सुद्धा काढू शकलो असतो. त्यानंतर आता आपल्याला काढायचे आहे याच थेरम वर्ण साइड FD. आता FD काढण्यासाठी इथं सेकंड ट्रायंगल सिमिलर टू थर्ड इथे आपण घेऊया. ट्रायंगल FGD सिमिलर टू ट्रायंगल EFD आणि हे दोन सिमिलर आहेत. आपल्याला FD काढायची आहे. तर FD ची जी करस्पॉन्डिंग साइड आहे FD अपॉन D इक्वल टू, यानंतर GD आपल्याला दिलेली आहे. तर GD ची करस्पॉन्डिंग साइड GD अपॉन FD असेल. परत GD बाय FD आणि करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स असं आपण इथं आणि इथे देखील आपल्याला ते कारण देता येईल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं परत एकदा तर परत आपल्याला FD स्क्वेअर इज इक्वल टू GD मल्टिप्लाय D. GD ची जी लेंथ आहे GD आपल्याला दिलेलं आहे 8 आणि DE ची जी लेंथ आहे तर DE हा जो सेगमेंट आहे DE ची लेंथ आत्ता आपण काढली होती म्हणजे हे 8 प्लस 18 म्हणजे 26. 8 मल्टिप्लाय 26. एट 26 ला मल्टिप्लाय करूया. या ठिकाणी पहा 8 इंटू 6 48. 48 ला 8 कॅरी 4. 8 टू द 16 प्लस 4 20 208. तर FD इज इक्वल टू अंडर रूट 208 अँड याचं जर आपण फॅक्टर आता परत एकदा घेतले, फॅक्टर्स घेताना पुन्हा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची ती ही की एका नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट मिळायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा याचे फॅक्टर्स जर आपण पाडले तर 16 मल्टिप्लाय 13 असे मिळतील आणि 16 चा आपल्याला स्क्वेअर रूट मिळेल म्हणजे FD इज इक्वल टू 4√13 सेंटीमीटर ही त्याची लेंथ झाली. इथे लिहूया FD इज इक्वल टू 4√13 cm. तर या पद्धतीनं हा प्रश्न होता. याला तुम्ही पायथागोरस वर्ण पण ह्या सिमिलॅरिटी इन द राईट अँगल ट्रायंगल थेरमच्या ऐवजी पायथागोरस थेरम यूज करूनही सोडून पाहू शकता. क्वेश्चन नंबर 8 मध्ये
Find the diagonals of a rectangle whose length is a 35 centimeter and breadth is a 12 centimeter. अतिशय सोपा असणारा हा प्रश्न दिला आपल्याला. पायथागोरस थेरम तुम्हाला यात यूज करावा लागेल आणि त्या थेरमवरून आपल्याला त्याला सॉल्व करायचं आहे. रेक्टँगल आपण घेऊया. रेक्टँगल आपल्याला घेतलेला दिलेला आहे असा की ज्याची लेंथ आहे, तर लेंथ आपल्याला घ्यायला सांगितले त्याची. या ठिकाणी पहा, हा ठीक आहे, त्याची लेंथ 35 आणि त्याची ब्रीड जी आहे 12. तर इथं आपण जो रेक्टँगल घेतला त्याला आधी नाव देऊ. Suppose that ABCD is an rectangle आणि त्याची लेंथ जी आहे ही 35 दिली आपल्याला आणि ब्रीथ जी आहे 12 दिलेली आहे. आपल्याला लेंथ ऑफ डायगोनल काढायचं आहे असं. तर लेंथ ऑफ डायगोनल काढायचं तर मग कसं काढणार? एक काम करू, डायगोनल लाईन जर जॉईन करायची आहे तर या ठिकाणी असंही आपल्याला करता आलं असतं. तर हा आपल्याला डायगोनल काढायचा आहे AC. तर मग काय होईल, इथं लिहू आपण इन क्वाड्रिलॅटरल किंवा क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle and length DC equal to 35 and length AD is equal to 12 cm. It is given. हे गिवन आपण जशाला तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर आता काय करू शकतो, देअरफॉर इन ट्रायंगल तर आपण ट्रायंगल घेतोय ABCD आणि त्यामध्ये पायथागोरस थेरम आपण यूज करणार. म्हणून इन ट्रायंगल ADC angle D is equal to 90 degree because angle of a rectangle याला रिजन होईल आणि मग therefore by the Pythagoras theorem आणि त्यानुसार काय होईल मग इथं AC² is equal to AD² प्लस DC². तर AD ची जी व्हॅल्यू दिली आपल्याला इथं 12² प्लस DC म्हणजे 35 चा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर केला आपण 144 प्लस 35 चा स्क्वेअर करताना आता युनिट प्लेस 5 असताना कोणत्याही नंबरचा स्क्वेअर कसा करायचा तर त्यासाठीची एक ट्रिक सांगतो. इथं टेन्स प्लेस डिजिट जो आहे तो 3 आहे. 3 ला त्याच्या पुढच्या नंबरनं म्हणजे 4 न मल्टिप्लाय करायचं. 3 × 4 म्हणजे किती झाले 12 आणि त्यावरती 5 चा स्क्वेअर 25 म्हणजेच 35 चा स्क्वेअर आला 1225. यांचा आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर ॲडिशन जर केली तर या ठिकाणी पहा 5 + 4 9 4 + 2 6 1 + 2 3 1369 ही AC² ची व्हॅल्यू आहे. तर AC² = 1369. Therefore taking square root of both sides, या ठिकाणी आपण जर दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट काढलं तर
369 इज द स्क्वेअर ऑफ 37. 37 चा हा स्क्वेअर आहे म्हणून AC इज इक्वल टू आपल्याला 37 असं लिहावं लागेल सेंटीमीटर. ही झाली या डायगोनलची लेंथ. याला आपण व्हेरीफाय करू. हा 37 चा स्क्वेअर आहे का? तर जर युनिट प्लेस 5 असेल तर स्क्वेअर कसं करायचं हे मी आता सांगितलं. टेन्स प्लेस डिजिट जो आहे त्याला पुढच्या नंबरनं मल्टिप्लाय करायचा आणि त्यावर 25 ठेवायचे. जर तसं नसेल तर मग त्यासाठीची ट्रिक आपण इथं पाहूया. 37 चा स्क्वेअर करायचा तर अगोदर 3 चा स्क्वेअर करा 9, मग 7 चा 49, 3 चा स्क्वेअर, मग त्यापुढे 7 चा, या दोन्हींचा प्रोडक्ट करायचा आपल्याला. 3 × 7 21 आणि त्याची ट्वाईस इथं आपण ठेवणार आहे 9, इथं 6 आणि 9 + 4 म्हणजे 13. तर 1369 हा स्क्वेअर बरोबर आहे. तर या ठिकाणी पुढे आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये हा अतिशय महत्वाचा क्वेश्चन दिलेला या ठिकाणी परीक्षेला 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी येऊ शकतो. म्हणून या प्रश्नाची व्यवस्थित पुन्हा लिहून तयारी करा. तसा अतिशय सोपा असणार हा प्रश्न दिलाय, पण बऱ्याचदा मुलं या प्रश्नामध्ये गोंधळतात आणि तसं होऊ नये म्हणून प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. पुन्हा लिहून प्रॅक्टिस करत चला. तर या ठिकाणी पहा आपण काय करूया. इथं जो प्रश्न दिलाय तर M इज द मिड पॉइंट ऑफ QR. M हा काय आहे? QR चा मिड पॉइंट दिलेला आहे आणि अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. PRQ हा 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. देन प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. तर आपल्याला हे इक्वेशन या ठिकाणी प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. आणि हे इक्वेशन प्रूव्ह करायचं तर या ठिकाणी आपण काय करूया. इथं पहा ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल असून त्याचा R हा 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. तसंच ट्रायंगल PRM हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण दोन्ही ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करू शकतो. आणि आपण सुरुवातीला मग लिहू इन फिगर किंवा इन ट्रायंगल. छोटा जो राईट अँगल ट्रायंगल आहे PRM त्यामधला जो अँगल आहे अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल R हा 90 डिग्रीचा आहे. इट इज गिवन. गिवन मध्येच आपल्याला सांगितलं आहे आणि म्हणून देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम नुसार इथं PR स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. आणि या थेरम नुसार आपल्याला काय मिळतंय इक्वेशन हे. तर इथं आपण काय केलं हायपोटेनियस स्क्वेअरला राईट हँडला लिहिलेलं आहे मुद्दाम, ज्यावरून आपल्याला पुढे सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे. तर इथं पहा आपल्याला काय करायचंय. MR जी साईड आहे M हा आपल्याला QR चा मिड पॉइंट दिला आहे आणि QR चा मिड पॉइंट दिला असल्यामुळे MR ची लेंथ ही QR च्या हाफ आहे किंवा QR ची लेंथ ही MR च्या ट्वाईस आहे असं म्हणता येईल. म्हणून आपण इथं MR ची व्हॅल्यू काढूया. MR ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर इथं आपल्याला इक्वेशन MR स्क्वेअर जशाला तसंच खाली लिहायचं आहे इक्वल टू PM स्क्वेअर आणि PR स्क्वेअर राईट हँडला गेलं तर मायनस झालं PR स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 आपण या ठिकाणी देऊन ठेवायची. इक्वेशन 1 मध्ये आपण MR स्क्वेअरची जी व्हॅल्यू काढली ही लक्षात ठेवा. PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर ती पुढे आपल्याला यूज करायची आहे. तर पुढे आपण कंटिन्यू सॉल्व करू. आता ट्रायंगल आपण घेऊया PQR. मोठा जो ग्रेटर ट्रायंगल आहे इन ट्रायंगल PQR अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि इट इज गिवन
गिवन मध्ये दिलंय. देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम. मग परत एकदा आपल्याला आता पायथागोरस थेरम यूज करायचा आहे, पण इथं आता आपण काय करणार आहोत, हायपोटेनियसला लेफ्ट हँडला घेणार आहे. म्हणजे PQ² इज इक्वल टू PR² प्लस QR². आता याला आपण हायपोटेनियसला लेफ्टला का घेतलं, कारण या इक्वेशन मध्ये PQ² लेफ्ट मध्ये आहे म्हणून. नंतर आता काय करूया, इथं PR² जसं आहे तसंच खाली घेतलं आपण, प्लस QR ही जी आहे आत्ता बोलल्या पद्धतीनं M हा QRचा मिड पॉइंट आहे, म्हणजे QR हा सेगमेंट MR या सेगमेंटच्या ट्वाइस आहे. म्हणून QR ची लेंथ आपण काय करू, ब्रॅकेट मध्ये ठेवू. QR ची लेंथ 2MR स्क्वेअरला स्क्वेअर देऊया, कारण त्याला रिझन देता येईल आपल्याला. M इज मिड पॉइंट ऑफ QR. त्याचं रिझन झालं. मग त्या खाली आता काय करायचंय, PR² जसं आहे तसं घेतलं आपण, प्लस आता स्क्वेअर हा ब्रॅकेट साठी दिलेला आहे. मग ब्रॅकेट मध्ये 2 आहे तर 2 चा स्क्वेअर अगोदर 4 आणि पुढे MR². इक्वेशन 1 मध्ये आपण MR² ची व्हॅल्यू काढून त्याला हायलाइट केलं, हे लक्षात आहे तुमच्या. तर आता इथं MR² ची व्हॅल्यू आपल्याला MR² काढून त्याची व्हॅल्यू PM² मायनस PR² सबस्टिट्यूट करायची, ठेवायची. तर ती ठेवताना 2 टर्म्स मध्ये ती व्हॅल्यू निघाल्यामुळे त्याला आपण ब्रॅकेट मध्ये ठेवणार. PM² मायनस PR². 4 ने जर आपण या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर PR² प्लस 4 इंटू या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं काय होईल, 4 इंटू PM² म्हणजे 4 PM² प्लस 4 इंटू मायनस PR² तर म्हणजे मायनस 4 PR². तर या ठिकाणी पहा, PR² चे 2 टर्म्स आपल्याला या ठिकाणी दिसतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे, म्हणजे ज्याला मायनस 4 PR² आणि प्लस PR². तर यामधून ह्याला जर मायनस केलं तर आपल्याला इक्वेशन मिळतं इथं 4 PM² आपण जशाला तसे घेऊया, आणि याच्यातून हे मायनस केलं तर मायनस 3 PR². इथं आपल्याला PQ² जशाला तसं घेता येईल. आपल्याला जे इक्वेशन प्रूव्ह करायला दिलं होतं ते या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे. पहा या ठिकाणी PQ² इज इक्वल टू 4 PM² मायनस 3 PR² हे प्रूव्ह झालेलं आहे. अतिशय सोपं आहे, लक्षात घ्या. अशा प्रश्नांना तुम्हाला हिंट मधून लक्षात ठेवायचं आहे, डायग्राम वरनं लक्षात ठेवायचं आहे. लिहून नुसतं प्रॅक्टिस करू नका, लिहून किंवा नुसतं वाचून पाठ करू नका. तर इथं डायग्राम ऑब्झर्व करा. आपण 2दा याला ट्रिक मध्ये कसं लक्षात ठेवणार, तर 2 वेळेस आपण पायथागोरस थेरम यूज केलाय, ट्रायंगल PRM मध्ये आणि ट्रायंगल PQR मध्ये. मग 2 ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम वरनं जे आपल्याला इक्वेशन मिळतं ते आपण लिहिलेलं आहे. पण ट्रायंगल जो छोटा आहे त्यामध्ये आपण MR² ची व्हॅल्यू काढली आहे आणि ती आपण सेकंड जे इक्वेशन मिळालं त्यामध्ये ठेवली की आपल्याला जे हवं होतं ते इक्वेशन मिळालेलं आहे. एवढा हा सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं पुन्हा पुन्हा प्रश्न वाचून जर या ट्रिक तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. आणि या चॅप्टर मधील आता लास्ट क्वेश्चन, या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी पहा दिलेला क्वेश्चन आहे आपल्याला, वॉल्स ऑफ 2 buildings on either side of a street are parallel to each other. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की एका रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंना काय आहे की 2 बिल्डिंग्स आहेत आणि त्यांच्या भिंती ज्या आहेत ते पॅरलल आहेत. आणि असं जर आहे तर एक शिडी ज्याची लेंथ आपल्याला 5.8 मीटर दिलेली आहे, ती काय केली आपण, इज अ प्लेस ऑन
the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. मग आपण काय केलं की ती शिडी रस्त्याच्या एका पॉइंटवर ठेवून एका बिल्डिंगच्या भिंतीला आपण टेकवली असता ती त्या भिंतीला 4 मीटर हाईट पर्यंत पोहोचते. आणि त्यानंतर तीच शिडी काय केली आपण, मग पुढे सांगितलं आपल्याला, ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4.2 मीटर. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर असं जर आहे तर आपल्याला त्या स्ट्रीटची विड्थ काढायची आहे आणि स्ट्रीट म्हणजे रस्त्याची आपल्याला रुंदी काढायला सांगितलेली आहे. तर या ठिकाणी रस्त्याची रुंदी काढण्यासाठी आपण काय करू, जी दिलेली माहिती आहे त्यानुसार इथं आपण डायग्राम तयार करूया. पहा, ही एक समजा बिल्डिंग आपल्याला दिलेली आहे आणि ही दुसरी बिल्डिंग आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. याच्या मध्ये रस्ता आहे आणि इथं एक शिडी आपल्याला दिली. ही इथं आपण समजा त्याचं टोक इथं टेकवलेलं आहे. इथं टोक जर आपण टेकवलं आणि या भिंतीला आपण असं या टोकापासून इकडच्या भिंतीपर्यंत आपण त्याला टेकवलं, पहिल्या भिंतीला टेकवलं असता काय होतं, आता लेंथ पहा, ही जी शिडी याची लेंथ आहे 5.8 मीटर आणि इथं भिंतीवर टेकवली असती 4 मीटर हाईट पर्यंत, म्हणजे आपल्याला सांगितलं तर 4 मीटर हाईट पर्यंत ती टेकते. आणि त्यानंतर इकडं जर आपण याला टेकवलं असं तर ती काय होते, यापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे लॅडरची लेंथ तेवढीच आहे, शिडीची लांबी 4.2 मीटर हाईट पर्यंत ती भिंतीवर जाऊन टेकते. तर मग आपल्याला या रस्त्याची रुंदी काढायची, म्हणजे सरळ सरळ सोपं उदाहरण दिलंय. पायथागोरस थेरम आपल्याला 2 राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी तयार झालेत आणि आपल्याला या पायथागोरस थेरमला यूज करावं लागेल दोन्ही ट्रायंगलमध्ये आणि त्यावरनं मग आपण त्या रस्त्याची रुंदी काढू शकतो. तर इथं आपण जो घेतलेला ट्रायंगल आहे, ट्रायंगलला नाव देऊ. इथं आपण AB ही फर्स्ट वाले आणि CD ही सेकंड वाले. इथं आपण P पॉइंट जवळ त्या लॅडरला ठेवलेलं आहे, टेकवलेलं आहे. मग इथं आपण सुरुवात करू. इन द फिगर AB and CD are two parallel walls. या 2 पॅरलल वॉल आहेत and AP is the ladder. तर मग काय होईल आता, इथं इन ट्रायंगल ABP angle P equal to B equal to 90 degree. Therefore, by the Pythagoras theorem, आणि पायथागोरस थेरम वरून या ठिकाणी काय होईल, तर इथं आपल्याला AP स्क्वेअर किंवा असं लिहू शकतो आपण AB स्क्वेअर प्लस BP स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर. AB ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 4 प्लस BP स्क्वेअर इक्वल टू AP जो आहे तो 5.8 दिलाय, तर 5.8 चा स्क्वेअर. तर इथं 4 चा स्क्वेअर 16 प्लस BP स्क्वेअर 5.8 चा स्क्वेअर आपल्याला जर करायचा आहे तर आपल्या ट्रिकनुसार आपण त्याला करूया. इथं पहा
5.8 म्हणजे थोडक्यात 58चा स्क्वेअर करायचा आहे. तर 5चा स्क्वेअर 25 आणि 8चा 64. 5 इंटू 8 40, त्याची ट्वाईस केली 80. यामध्ये ॲड करा. तर 4 6 3 2 + 1 कॅरी म्हणजे पुन्हा 3364. म्हणजे इथं आपल्याला 33.64. मग त्या खाली आता BP स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 16. आता ही सबट्रॅक्शन कशी करावं लागेल तर इथं आपण याला समजावून घेऊ. पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे आणि पॉईंट खाली पॉईंट आला तर मग व्यवस्थित त्याचं उत्तर निघेल. पहा 33.64 याच्यातून आपल्याला 16.00 इथं पॉईंट नाही तर 00 आपण पॉईंट नंतर घेऊया. इथं पहा 4 6.13 मधून 6 गेले तर 13 मधून 6 गेले तर या ठिकाणी पहा 7 आणि 2 मधून 1 मायनस केला 1 म्हणजे 1764. 1764 जो आहे तर या ठिकाणी पहा याचा आपल्याला पुन्हा स्क्वेअर रूट काढायचं आहे. आधीच्याच उदाहरणात आपण याला बघितलं होतं. तर याचं स्क्वेअर रूट BP स्क्वेअर इज इक्वल टू 17.64. therefore BP इज इक्वल टू इथे 4.2 म्हणजे 42चा स्क्वेअर आहे 1764. तर BP ची लेंथ 4.2 होईल. आणि त्यानंतर आपल्याला इकडच्या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल PCD जो आहे त्यामध्ये परत एकदा पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. मग इन ट्रायंगल PCD अँगल D equal to 90 degree given, therefore by the Pythagoras theorem. मग परत हायपोटेनियस म्हणजे आपल्याला PD ची लेंथ काढायची आहे. तिथे काय करू CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर इज इक्वल टू PC स्क्वेअर. CD आपल्याला दिलेले आहे 4.2 प्लस PD जशाला तसं PD स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 चा स्क्वेअर. 4.2 चा स्क्वेअर आत्ताच आपण त्याचं स्क्वेअर रूट काढलंय. इथं 1000 म्हणजे 17.64 हा याचा स्क्वेअर झाला 4.2 चा प्लस PD स्क्वेअर जशाला तसं आणि 5.8 चा सुद्धा आपण स्क्वेअर आताच केलाय. 5.8 चा स्क्वेअर या ठिकाणी पहा 33.64. तर PD स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 17.64. परत एकदा एका खाली एक मांडणी करून आपल्याला त्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. 33.64 मधून आपल्याला 17.64 मायनस करायचे आहेत. तर इथं पहा हे 4 मधून 4 गेले 0 0.13 मायनस 7 म्हणजे 6 आणि 2 मायनस 1 16 म्हणजे इथं PD स्क्वेअर इज इक्वल टू 16. therefore PD इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट इथं 4. आता आपल्याला टोटल जी लेंथ आहे स्ट्रीटची लेंथ ऑफ स्ट्रीट BD ही स्ट्रीट आहे आपली. मग BP प्लस PD BD इज इक्वल टू
BP प्लस PD इज इक्वल टू 4.2 प्लस 4 म्हणजेच 8.2 सेंटीमीटर ही लेंथ झाली त्या स्ट्रीची। तर या पद्धतीत आपला हा प्रॅक्टिस सेट विद्यार्थी मित्रांनो पूर्ण झालेला आहे। यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे असणारे थेरम ॲप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम आपण समजावून घेणार आहोत। त्यानंतर अपोलिनियस थेरम पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 स्टार्ट करूया। तर चॅनल पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती मिळेल आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा।